सबिंदु सिंधु सुस्खल तरंगभंगरंजितं द्विषस्तु पापजात जात कारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपण काल 66व्या अध्यायापर्यंत आलेलो आहे। या सर्व अध्यायांमध्ये आपण पाहिलं की नर्मदा तटी सर्वच देवी देवतांनी साधना केलेली आहे। त्याचप्रकारे भगवान शंकरांनी, श्री शंकरांनी सुद्धा तिथं तपस्या केलेली आहे। इंद्राने तपस्या केलेली आहे, अग्निदेवतेने, सूर्यदेवतेने आणि सर्व ज्या योगिनी आहेत तर त्या योगिनींचं सुद्धा शास्त्रामध्ये 64 योगिनींचं वर्णन केलं जातं। तर त्यांचं सुद्धा नर्मदा तीरी त्यांचं सुद्धा आश्रय स्थान आहे। आपण काल पाहिलं मातृतीर्थ ह्या नावाने त्यांचं स्थान आहे। तर असे विविध ठिकाणी नर्मदा तटी सर्वांनी साधना केलेली आहे। त्यामध्ये राक्षस गण सुद्धा येतो, तसेच देवतागण येतो, त्यानंतर यक्ष किन्नर गंधर्व हे सुद्धा येतात आणि प्रत्यक्षात भगवान श्री शंकर, विष्णू, ब्रह्मदेव हे सुद्धा येतात। तर असं कोणतीच मानव रूपामधील असं कोणतंच गण नाही आहे की त्यांनी तिथं साधना नाही केलेली आहे। तर अशा प्रकारे आत्तापर्यंतच्या सर्वच अध्यायांमध्ये आपण विविध देवतांनी कशी साधना केली, कोणत्या परिस्थितीत केली, हे सर्व आपण पाहिलं। त्याचप्रकारे आपण दान कसं केलं पाहिजे, पितरांसाठी पिंडदान करणं किती आवश्यक आहे आणि ते कशा प्रकारे केलं पाहिजे हे सुद्धा समजून घेतलं। आणि त्याचप्रकारे शूलपाणी, विशेषतः शूलभेद तीर्थ ह्याचं महात्म्य सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे हे सुद्धा आपण पाहिलं। आणि भेद तीर्थ या संदर्भात सर्वात जास्त अध्याय बहुतेक नर्मदा पुराणमध्ये आहेत। आत्तापर्यंत जेवढे आपण अध्याय वाचले त्यामध्ये शूलभेद तीर्थाविषयीचे अध्याय सर्वात जास्त आहेत। आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी भानुमती यांनी सुद्धा तपस्या केलेली आहे। हे सर्व आपण पाहिलं। आता आपण पुढील 67व्या अध्यायात प्रवेश करूयात। अध्याय 67वा लुंकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। लुंकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये मार्कंडेय उवाच तस्य वानंतरं तात जलमध्ये व्यवस्थितं लुंकेश्वरमिति ख्यातं सुरासुर नमस्कृतं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे प्रिय युधिष्ठिर, मातृतीर्थाजवळच जलामध्ये स्थित सुरासुरांनी नमस्कृत लुंकेश्वर नावाचे प्रसिद्ध तीर्थ आहे। पृथ्वीवर ते तीर्थ महापुण्यदायी व अनेक आश्चर्यांनी युक्त आहे। हे भरत वंशोत्पन्न राजा, तू माझ्याद्वारे या तीर्थाचे महात्म्य व उत्पत्ती ऐक। पूर्वी महाबलशाली, महागर्वित ब्रह्मपुत्राचा पुत्र कालपृष्ठ नावाचा प्रसिद्ध पराक्रमी दानव होता। गंगा तटावर त्याने महाउग्र तप केले। तोंड खाली वळवून त्याने दिवसरात्र धूम्रपान केले। तेव्हा पार्वती देवीसह श्री शंकर तिथून जात असताना थांबले। महाउग्र तपस्येत मग्न त्या दानवाला पाहून दयाशील माता पार्वती देवीने श्री शंकराला म्हटले, हे महादेव, पहा पहा, तो मनुष्य धूम्रपान करत तपश्चर्या करतोय। हे प्रभू, आपण त्यावर प्रसन्न व्हा, त्याला त्वरित वर द्या।
ईश्वर वदले, हे देवी, तू जे म्हणतेस ते मला रुचत नाही. प्रिये, सदा स्वकार्याचा विचार करावा. दुसऱ्याच्या कार्याशी काय प्रयोजन? मूर्ख, स्त्री, बालक आणि शत्रूंच्या सांगण्यावरून जो वागतो तो घोर संकटात पडतो, असे म्हटलेले सत्यच आहे. मूर्ख, स्त्री, बालक आणि शत्रूंच्या सांगण्यावरून जो वागतो तो घोर संकटात पडतो, असे म्हटलेले सत्यच आहे. तेव्हा देवी पार्वतीने स्पष्ट केले, ज्या पत्नीशी तिचा पती अनेक कारणे देऊन बहाणा करतो तेव्हा त्या स्त्रीला लघुत्व येते, असे शास्त्रात ऐकले जाते. जर आपण माझे ऐकले नाही तर मी प्राणत्याग करेन. अशा प्रकारे पार्वतीच्या प्रेरणेने ईश्वर त्या दानवाकडे गेले. ईश्वराने विचारले, कोणत्या कारणास्तव धूम्रपान करतोस व कोणत्या कारणास्तव तप करतोस? तुला काय दुःख आहे व खरोखरच कशामुळे संताप आला आहे? तुझे इच्छित कार्य सांग. अजून तू तरुण आहेस. माझ्या नजरेस तू 20 वर्षाचा वाटतोस. यामुळे तुझ्या सर्व तपाचे विशेष कारण सांग. दानव म्हणाला, मला आपली अचल भक्ती द्या व आपल्यावर माझी श्रद्धा स्थिर व्हावी. हे प्रभू, माझे एक सहस्त्र वर्ष निर्विघ्नपणे पार पडले व 2000 दिवस आपणास प्रसन्न करण्यासाठी केलेल्या तपस्येत पूर्ण झालेत. ईश्वर वदले, हे सुव्रत, तू तुझ्या इच्छित वराची याचना कर. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ईश्वराचे वचन ऐकून कामबाणाने पीडित दानवाने विचार केला की स्वर्ग मागावा की संपूर्ण पृथ्वी मागावी. दानवाने सांगितले, प्रभू, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला वर देऊ इच्छिता तर मी संग्रामांनी संतुष्ट नाही. शिवाय माझ्यात काही बळही नाही. तेव्हा ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन ते देव, दानव किंवा गंधर्व कोणीही असोत, तत्क्षणी भस्म व्हावेत. श्री शंकर वदले, हे दानव, तू जो विचार केलास तो सर्व सफल व्हावा. तू उठ व त्वरित निज भवनात जा. दानव म्हणाला, जोपर्यंत मी आपल्या वराची परीक्षा घेतो तोपर्यंत आपण इथेच थांबा. आपल्या मस्तकावर हात ठेवून मी त्याचा प्रत्यय घेतो. त्यावेळी भगवान श्री महेश्वर विचार करू लागले, या कार्यात स्वामी कार्तिकेय, श्री विष्णू व श्री ब्रह्मदेव कोणीही सहाय्यक होण्यास असमर्थ आहेत. आलेली आपत्ती ओळखून श्री महेश्वरांनी नंदिकेश्वर वृषभाला सांगितले, या क्षणी तू या पापीशी युद्ध कर. देवाच्या मस्तकावर खरोखरच हात ठेवण्यासाठी त्या दैत्याने हात पसरवला, पण नंदिकेश्वराच्या शेपटीने फटका बसून तो दैत्य दुःखित होऊन पृथ्वीवर पडला. तेव्हा श्री शंकर पार्वतीसह दक्षिण दिशेकडे निघून गेले. भयग्रस्त होऊन ते मान वळवून पुन्हा पुन्हा बघत होते. भगवान श्री शंकर अदृश्य झाल्यावर तो दानव वृषभाबरोबर युद्ध करू लागला. महाबलवान, पराक्रमी ते दोघे लढू लागले. क्रोधामुळे वज्रासमान प्रहारामुळे 3 घटिका तो दानव त्या वृषभाच्या शिराला स्पर्श करू शकला नाही. तेव्हा शेपटीच्या प्रहाराने त्या दानवाला घायाळ करून वृषभ नंदिकेश्वर श्री शंकराकडे आला. तो दैत्य कालपृष्ठ सुद्धा त्वरित उठला व नंदीश्वराच्या पाठीमागे धावला. वायुवेगाने तो जिथे भगवान श्री शंकर होते तिथे पोहोचला. दानवाला आलेले जाणून नंदीश्वरने भगवान श्री शिवशंभूला सांगितले, श्री महादेव, माझ्या पाठीवर चढून त्वरित गमन करा. वृषभाच्या पाठीवर पार्वतीसह श्री शंकर चढून स्वर्गात पोहोचले व इंद्रभवनात गेले. बलगर्वित त्या दानवाने भगवान श्री शिवशंभूचा पिच्छा सोडला नाही. इंद्रलोक सोडून भगवान श्री शंकर ब्रह्मलोकी गेलेत. भगवान श्री शंकर घाबरून देवी पार्वतीसह जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांनी त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या दानवाला पाहिले. सर्व लोकात भ्रमण करून भगवान श्री शंकर आश्चर्यचकित झाले. त्यांना असे कोणतेही स्थान मिळाले नाही की जिथे त्यांना काही काळ विश्रांती मिळू शकेल. देवदानवाचे भयंकर युद्ध जाणून प्रसन्न चित्ताने देवर्षी श्री नारद तिथे खूप वेळ नाचत राहिले. आज मी धन्य झालो. माझे जीवन सफल झाले. माझे जीवन श्रेष्ठ आहे. महाकलह पाहून मला परमसंतोष होतो. श्री नारद मुनी देवदानवांचे युद्ध सोडून जिथे श्री महेश्वर होते तिथे आले. श्री महादेवांनी त्या ब्राह्मणाला पाहून सत्कारपूर्वक असे सांगितले, हे मुनिश्रेष्ठ नारद, श्री विष्णू कुठे आहेत हे माहीत आहे का?
तिथे तुम्ही त्वरित जाऊन श्री विष्णूला निवेदन करा. श्री नारद मुनी म्हणाले, देव, दानव, सिद्ध, महात्मा, गंधर्व, सर्प व राक्षस सर्वांचे संकट आपण निश्चितच हरण करता. आपण काही असंभव असे बोलू नका. आपण मनातही तसा विचार करू नका. हे प्रभू, आपल्यावर तशी आपत्ती आहे असे मी समजत नाही. ईश्वर वदले, जिथे देव जनार्दन आहेत तिथे तुम्ही त्वरित जा. दानव जे करतोय ते सर्व तुम्हाला ज्ञात आहे. इंद्रासहित मरुदगणांना हा दानव अवध्य आहे. हे महामुनीश नारद, तुम्ही श्री केशव देवाकडे जाऊन सर्व निवेदन करा. श्री नारद मुनी उत्तरले, मी तिथे जाणार नाही, कारण ते क्षीरसागरात सुखाने झोपले आहेत. हे प्रभू, भगवान श्री विष्णूला प्रेरणा देण्यास पार्वती देवींना आज्ञा द्या, कारण माता, भगिनी, कन्याद्वारे स्वामी अथवा गुरु झोपले असताना त्यांना जागे करावे अथवा गुरुद्वारा जागरण करवावे. नाहीतर नाही. काय सांगतात? माता, भगिनी, कन्याद्वारे स्वामी अथवा गुरु झोपले असता त्यांना जागे करावे अथवा गुरुद्वारा जागरण करवावे, नाहीतर नाही. श्री शंकर वदले, जर कोणाच्या घरात आग लागली असेल तर आगीच्या लपेटात आलेले सर्व निश्चितच मरतात. असे जाणून सहाय्यक देव त्यांना निद्रावस्थेतून जागे करू शकत नाही का? श्री नारद मुनींनी सांगितले, हे प्रभू, श्री महादेव, आपण त्वरित जाऊन स्वतःचे रक्षण करावे. मी सुद्धा निस्संदेह जिथे जनार्दन आहेत तिथे जातो. तेव्हा भयंकर नंदी व महाकाल, हाती, खांब व मुदगर आदी आयुध घेऊन तिथे त्या दानवाला मारू लागले. ते तिघेही महाकाय सप्त ताडवृक्षाच्या प्रमाणात होते. परस्पर युद्ध करताना त्यांना शांती नव्हती. त्यानंतर ब्राह्मण श्री नारद श्री विष्णूंकडे गेलेत. ते त्यावेळी क्षीरसागरात शेषरूप शय्यासनावर निद्रिस्त श्री विष्णूंना नारद मुनींनी पाहिले. श्री लक्ष्मीने भगवान श्री विष्णूंचे दोन्ही चरण स्वतःच्या मांडीवर ठेवले होते. अप्सरा त्यांच्या समोर गात होत्या. त्या भगवान श्री केशवास भक्तिपूर्वक नमस्कार करून देवर्षी श्री नारद म्हणाले, आज माझा जन्म सफल झाला, जीवन सुंदर झाले. देवी लक्ष्मी, तुम्ही निशंक होऊन श्री विष्णूला जागे करा. देवर्षी श्री नारदाचे वचन ऐकून श्री लक्ष्मीने श्री विष्णूंच्या पायाचा अंगठा दाबून म्हटले, मधुसूदन, उठा. दारी श्री नारद मुनी थांबले आहेत. श्री विष्णूसुद्धा श्री नारद मुनींना पाहून अति हर्षित झाले व म्हणाले, मुनी श्रेष्ठ, तुमचे स्वागत आहे. आजची रात्र सुप्रभातवाली आहे. श्री नारद मुनींनी सांगितले, आपल्या दर्शनाने आज माझा प्रातःकाल सफल झाला. देव सुखात नाहीत, त्वरित उठा व चला. श्री विष्णू वदले, श्री ब्रह्मदेव, इंद्रदेव, श्री रुद्रदेव शिवाय अन्य देवगण आहेत. त्यांच्या आपत्तीचे कारण सांगण्यास आपण समर्थ आहात, ते कारण सांगा. श्री नारद मुनींनी वृत्तकथन केले. दानव कालपृष्ठने महाउग्र तप केले. त्याच्या तपाने संतुष्ट होऊन श्री शंकराने त्याला वर दिला की त्याला इष्ट अशा शिरावर त्याने हस्तस्पर्श केल्यास ते भस्मसात होईल. वरप्राप्तीच्या बलानेच तो भगवान श्री शंकराला मारू इच्छितो. असे वर्तन पाहून महादेव श्री शंकरांना देवांद्वारा अन्यत्र नेले आहे. श्री नारदाचे वचन ऐकून मुनींसह श्री विष्णू तिथे आले. भगवानांनी उत्तर दिशेला जाऊन श्री शंकराला तसेच श्री शंकराने श्री विष्णूला पाहून पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. परस्परांना नमस्कार करून श्री विष्णूंनी विचारले, देव श्री महेश्वर, भयाचे कारण सांगा, ज्यामुळे निसंशय आपल्या मस्तकावर घाम आला. त्या देव, दानव, यक्षांपैकी कोणाचे शिर तसेच अंग व इंद्रियांचे छेदन करून कोणाला यमसदनास पाठवू. ईश्वर वदले, मूर्खाच्या सहवासात राहून सुख नसते, रोग्याच्या सहवासात राहून सुख नसते व पराधीन जीवनात सुख नसते. विशेषतः स्त्री अधीन जीवनात सुख नसते. श्री विष्णू, मी स्त्री अधीन होऊन दानवाला वर दिला की हा ज्याच्या शिरावर हात ठेवेल तो भस्मसात होईल. श्री केशव, मी त्याला अजेय व अमर केले. या अवस्थेत तो मला मारू इच्छितो. आता तुमच्या अधीन उपाय आहे. श्री विष्णूने सांगितले, श्री सदाशिव, आपल्याबरोबर सर्व देवांनी जावे. मी दानव कालपृष्ठच्या वधाचा उपाय रचतो. हे प्रभू, आपण सर्व देवांसह श्री रेवा तटावर जाऊन थांबा. वेळ घालवू नका, आपण त्वरित जा. जिथे गंगा व महानदी श्री नर्मदा दक्षिण वाहिनी आहेत
तसेच सरस्वती पूर्वाभिमुख दृष्टिगोचर आहे त्या सम महान तीर्थ इहलोकात नाही. जे तिथे भक्तिपूर्वक स्नान व दान करतात त्यांचे निःसंशय 7 जन्माचे पाप नष्ट होते. हे तीर्थ महापुण्यदायी व पापनाशक आहे. हे देवेश, आपण देवांसह त्याच लुंकेश तीर्थावर जा. श्री विष्णू वचनानुसार ते त्या तीर्थावर पोहोचले आणि देवांसह अति आनंदाने त्यांनी तिथे निवास केला. त्यानंतर देवांनी तिथे आपल्या मायाद्वारे उद्यान वनशोभित वसंत ऋतूची रचना केली. ते वन अशोक, बाभूळ, पिंपळ, सुंदर श्रीवृक्ष म्हणजेच बेलवृक्ष, कवठ, शिरीष, राजचाफा, नारळ, ताड, कदंब, औदुंबर, पिंपळ आदी नाना वृक्षांनी शोभित, नाना फुलांनी सुगंधित, भ्रमरांच्या गुंजरवाणी निनादित होते. त्या वनात अनेक पक्ष्यांच्या किलबिलाटाने अन कोकिळाच्या कूजनाने प्रतिध्वनीत एक बहरलेला महावटवृक्ष होता. त्यावेळी तिथे श्रीकृष्णाने कन्या रूप धारण केले. चराचर सहित त्रैलोक्यात तिच्या समान अन्य कन्या नव्हती. तिथे रूपवान शुभलोचना अन्य कन्याही होत्या, ज्यांनी दिव्य रूप धारण केले होते, सर्व दिव्य अलंकारांनी विभूषित होत्या. जो कोणी त्या स्त्रियांची इच्छा करेल त्या पुरुषाची इच्छा करणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. मोती, रत्ने तसेच वैदुर्य मणींनी आणि इष्टहार तसेच बांबूंनी बांधलेला एक हिंदोळाही तिथे होता. त्यावर बसून त्या सुंदर कन्या सुस्वरात गात होत्या. त्या सुंदर वनाला स्पर्श करून शीतल वायू सर्वत्र सुगंध पसरवत होता. तो सुगंध दानवाच्या नाकात प्रवेश करून त्यांना आकर्षित करत होता. तो त्या पुष्पसुगंधाने अति आश्चर्यचकित झाला. अशा सुगंधाचा वास घेऊन त्याने विचार केला, असे फूल मी कधी पाहिले नाही व त्यासंबंधी कधी ऐकलेही नाही. सुस्वर आवाजातील गायनाचे श्रवण करत प्रभूच्या मायेने तो मोहित झाला. ज्या प्रकारे व्याधाच्या महाकपटामुळे लावलेल्या जाळ्यात हरणे फसतात, हे राजा त्या प्रकारे कालपृष्ठ दानव श्रीकृष्णाच्या जाळ्यात फसला. त्या कन्येला पाहून तो दैत्य मूर्छित होऊन पृथ्वीवर पडला. त्या अवस्थेतही त्याने वटवृक्षाच्या खाली कन्येला पाहिले. तिचे प्रकाशमान मुख पाहून तो पुन्हा वासनेने पीडित झाला. एक सुवर्ण दंड घेऊन त्याने त्या कन्येला खाली पाडण्याची क्रिया केली. त्या कन्येने विनवले, हे श्रेष्ठ कुलोत्पन्न दानव, तुम्ही मला स्पर्श करू नका, मी कुमारिका आहे. तुम्ही मला त्वरित सोडा, मी घरी जाईन. दानव म्हणाला, हे सुंदरी, मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. या प्रकारे तू निःसंशय संपूर्ण पृथ्वीची राणी होशील. कन्येने स्पष्ट केले, कौमार्यात पिता, तारुण्यात पती, वृद्धत्वात पुत्र स्त्रीचे रक्षण करतो. स्त्रीला स्वातंत्र्याची अनुज्ञा नाही. मी श्रेष्ठ कुलोत्पन्न आहे, मला स्वातंत्र्य नाही. या कार्याकरता तुम्ही पिता, बंधू व मातेला सांगितले पाहिजे. दानवाने सांगितले, हे सुलोचने, जर आज तू मला इच्छिले नाहीस, स्वातंत्र्याचे अवलंबन केले नाहीस, तर खरोखरच माझी हत्या तुला लागेल. कन्येने व्यक्त केले. कोणत्याही पुरुषावर विश्वास करू नये. पुरुष स्त्रियांशी विचित्र व्यवहार करणारे, लंपट, आसक्त व काममोहित असतात. तुम्ही माझ्याशी विवाह करूनच विविध भोगा. जन्म नष्ट झाल्यावर तुम्ही राहणार नाही व अन्य कोणी माझा होणार नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चतुर्वर्णीय कन्यांचा दुसरा पती नसतो. एका जन्मात एकच पती असतो. दानव म्हणाला, जे तू अभिव्यक्त केलेस ते मी हृदयात जपले आहे. आज तू माझ्यावर विश्वास ठेव. तुला जे रुचेल ते तू मला सांगावेस. कन्या म्हणाली, दानव, तुम्ही मला गोपकन्या समजा. मी संख्यांबरोबर क्रीडा करते. आमच्या कुळाप्रमाणे पारंपरिक नियमांचे तुम्ही विधीपूर्वक पालन करा. आमच्या कुळात विष, अग्निदिव्य वा तुला नाही. संपूर्ण गोपकुळात शिरावर हात ठेवण्याचा नियम आहे. हे राजेंद्र, कामांध होऊन त्याने स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. अंतत्क्षणी गवतासम तो भस्मसात झाला. सर्व देवांनी श्री विष्णूवर सुंदर पुष्पवृष्टी केली. निर्भय व दुःखरहित होऊन सर्व देव आनंदाने स्वस्थानी गेले. कालपृष्ठ मृत्यू पावल्यावर श्री केशव क्षीरसागरी गेले. दानवाचे हे चरित्र भक्तिभावाने श्रवण करणारा श्री शंकराच्या वचनानुसार नित्य विजयी होतो. राजा, या कारणास्तव हे तीर्थ लुंकेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. लपवलेले संपूर्ण पाप
या तीर्थावर केवळ स्नानामुळे नष्ट होते त्वचा, हाडे, रक्त, मांस, चरबी, स्नायुस्थित पापही या तीर्थावर केवळ स्नानाने नष्ट होते. मेंदू व वीर्यगत करोडो जन्मापासूनचे पाप नष्ट होते. महाराज, लुंकेश्वरमध्ये भक्तीने 3 ओंजळ जल पिण्याने पापाचे हजारो तुकडे होतात. विशेषतः चतुर्थी व अष्टमीला उपवास करून जो पितृगणांच्या उद्धारार्थ इथे पिंडदान करतो, हे पांडुपुत्र, त्याने समजा नरकात पडलेल्या सर्व पितरांचा उद्धार केला. वेद पारंगत विद्वान ब्राह्मणांना श्रद्धापूर्वक इथे 1 कवडी जरी दिली तरी कुरुक्षेत्र आदी दानाचे फळ प्राप्त होते, अन्यथा नाही, असे भगवान श्री शंकर सांगतात. हे स्पर्शलिंग श्री शंकर निर्मित आहे. याच्या केवळ स्पर्शाने मनुष्य रुद्र लोकात निवास करतो. त्याला कुरुक्षेत्रादी दानाचे फळ मिळते. या कारणास्तव गणराज याचे लोकपाल रक्षक आहेत व चतुर्भुज मंगलमय श्री दुर्गा सुद्धा रक्षणार्थ नियुक्त केली आहेत. लोकपालांचे स्वामी श्री कुबेर भगवान श्री शंकराचे पार्श्ववर्ती आहेत, जे प्रत्येक वेळी ग्रह प्रकोपापासून मनुष्याचे रक्षण करतात. हे राजेंद्र, पुत्र व बंधुरूपात स्वामी संबंधात तसेच अनेक कारणांनी देवगण लुंकेश्वर तीर्थ आजही सोडत नाहीत. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील लुंकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 67वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे लुंकेश्वर तीर्थची कथा सांगितलेली आहे. त्यातून भगवान विष्णूंनी तिथं सुंदर कन्येचं रूप धारण करून नंतर ह्या दानवापासून श्री शंकराची मुक्तता केलेली आहे. आणि इथं विशेष म्हणजे सर्वत्र भगवान श्री शंकर स्वर्गात गेले आणि जिथे जिथे ते जात होते तिथे तिथे तो दानव त्यांच्या मागे येत होता. आणि त्या दानवाचा सामना आधी नंदीश्वराने पण केला. आणि नंतर ते दोघंही जिथे जिथे भगवान श्री शंकर जात होते तिथे तिथे येत होता. आणि शेवटी भगवान श्री शंकरांना सांगण्यात आलं की तुम्ही नर्मदा तटी जा. आणि त्यांनी नर्मदा तटाचा आश्रय घेतला. आणि हे लुंकेश्वर तीर्थ आहे, या तीर्थाच्या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला. आणि त्याच ठिकाणी भगवान विष्णू म्हणजेच कृष्ण आहेत, त्यांनी सुंदर कन्येचं रूप घेतलेलं आहे. आणि त्यातनं दानवाला भुलवून दानवाने स्वतःच्याच शिरावरती हात ठेवला आणि तो भस्मसात झालाय. असं हे लुंकेश्वर तीर्थ आहे. तर इथे विशेष सांगितलं की जे लपवून ठेवलेली पापं असतात तर त्यातनं पण सुटका होते. तसंच जे आपल्या शरीरातील हाडामासात अगदी भिनलेली पापं आहेत तर ती सुद्धा म्हणजे त्यातील जे दोष असतात ते सुद्धा दूर होतात इथलं जलप्राशन केल्यानंतर, इथं स्नान केल्यानंतर. ह्याचाच अर्थ असा आहे की विविध आजारांमध्ये सुद्धा ह्या तीर्थाच्या ठिकाणी स्नान केल्यास, तिथलं जलप्राशन केल्यास उपयोग होतो. तर आता इथे अनेक पापं आत्तापर्यंत विविध पापांची लिस्ट आलेली आहे की कोण कसे पापी होते. जी पापं एकदम अत्यंत निंदनीय आहेत, आपण सुद्धा अशा पापी लोकांपासून 4 हात दूर राहतो. अशी निंदनीय पापं जी आहेत त्या सर्व पापांतून मुक्तता अनेक जीवांची नर्मदा तटी केलेल्या सहवासामुळे झालेली आहे. अर्थात तिथे सहवास केला आणि पाप नष्ट झालं किंवा स्नान केलं आणि पाप गेलं तर इतकाच अर्थ मर्यादित नाही आहे. तर तिथे ते पाप दूर होण्यासाठी पश्चाताप होणं आवश्यक आहे. आणि पश्चाताप होऊन त्यातून आपण हे पाप केलेलं आहे ह्याची स्वीकृती होणं, स्वीकारणं आणि अशा भावनेत नर्मदा तटी गेल्यानंतर तिचा सहवास करून तिथं स्नान करून तिचं जलप्राशन करून तिथं साधना करून नंतर त्या पापातून मुक्तता मिळते.
तर केवळ असं नाही की आपण तिथे स्नान केलं आणि पापातनं मुक्तता मिळाली, तर हे एवढाच अर्थ नाही आहे. आत्तापर्यंत जेवढे अध्याय आपण पाहिले, वाचले, तर त्या सर्वांमध्ये कठोर तपस्या ही देवतांनी केलेली आहे. स्वतः भगवान श्री शंकरांनी केली आहे, विष्णूंनी केलेली आहे, सर्व देवी देवतांनी केलेली आहे, राक्षस गणाने सुद्धा केलेली आहे, कुबेरांनी केलेली आहे. तर अशी सर्वांनी ते कठोर तपस्या करून वरदान प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे नर्मदा तट हे तिथं साधन करून प्राप्ती हे शिकवतो, असं महत्त्व आहे. आता पुढील अध्याय आहे की अध्याय 68वा, धन धनद तीर्थ महात्म्य वर्णन. धनद तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. धनदस्य तु तत्तीर्थं ततो गच्छेद युधिष्ठिरः. युधिष्ठिर, नर्मदा दक्षिणे कूले सर्व पापक्षयं करम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे युधिष्ठिर, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पापांचा क्षय करणाऱ्या धनद तीर्थाला जावे, ज्याच्या सेवनाने निःसंशय सर्व तीर्थाचे फळ मिळते. जितेंद्रिय होऊन चैत्र महिन्याच्या त्रयोदशीला भक्तिभावाने उपवास करून रात्री जागरण करावे. हे राजेंद्र, बुद्धिमान मनुष्याने पंचामृताने श्री कुबेराला स्नान घालावे, तुपाचा दिवा लावावा, संकीर्तन करावे, स्वकल्याणार्थ प्रभातसमयी ब्राह्मणाचे पूजन करावे, दान स्वीकारणारा समर्थ विद्वान सिद्धांतवादी क्षौत्र स्मार्त क्रिया करणारा व परस्त्री विमुख असावा. भोजन वस्त्र तसेच धनादी त्यास दान करावे. छत्री शय्यासन देणाऱ्याचा सर्व पापक्षय होतो. 3 जन्माचे पाप या तीर्थाच्या प्रभावाने नष्ट होते. अविनीतीला स्वर्ग तसेच विनीताला मोक्ष मिळतो. दरिद्री असणाऱ्यांचा जन्मोजन्मी अन्नदाता होतो. स्वाभाविक कुलीनता व दुःखापासून निवृत्ती त्यास प्राप्त होते. श्री नर्मदा जलसेवनाने व्याधीनाश होतो. जो धनतीर्थात विद्यादान करतो तो सूर्यलोकात जाऊन आरोग्य लाभ सिद्ध करतो. हे पांडुपुत्र, जो यथाशक्ती श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर विशेषतः देवद्रोणी अर्थात पात्रात उत्तम वस्तू भरून दान सत्पात्रीला देतो, तो सर्व दुःखरहित होऊन शिवलोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील धनद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 68वा अध्याय पूर्ण झाला. तर हे धनद तीर्थ आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 69वा, मंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. मंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र मंडलेश्वरमुत्तमं स्थापितं भूमिपुत्रेण लोकानां हितकाम्यया. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे राजेंद्र, त्यानंतर संसारहिताच्या इच्छेने भूमिपुत्र मंगलद्वारा स्थापित श्रेष्ठ मंगलेश्वर तीर्थाला जावे. मंगलने चंद्रशेखर श्री महादेवाला अतिभक्तीने संतुष्ट केले होते. चतुर्दशीला गुरुदेव मंगलेश्वर प्रत्यक्ष बोलले, हे पुत्र, तू उत्तम वर माग. हे मंगल, मी तुला तो वर देईन. तेव्हा मंगल म्हणाला, हे सर्व दुःखहारी प्रभू, आपण माझ्यावर कृपा करा. आपल्या अंगातील घामातून उत्पन्न होणाऱ्या ग्रहांमध्ये मी राहावे. हे श्री सदाशिव, आपल्या कृपेने मी सर्व देवांनी पूजित व्हावे. आपल्या दर्शनाने व भाषणाने मी आज कृतार्थ झालो. हे देवाधिदेव श्री महेश्वर, या स्थानी आपण माझ्या नावाने स्थित व्हावे. पुत्र असेच व्हावे, असा आशीर्वाद देऊन भगवान श्री महेश्वर अदृश्य झाले. महात्मा मंगलने सुद्धा भगवान श्री महेश्वराची स्थापना करून आत्मयोग बळानेच पूजा केली. सर्व दुःख विनाशक शिवलिंगाचे मंगलेश्वर नाव झाले. त्या तीर्थात बुद्धिमानाने ब्राह्मणाला दानाने संतुष्ट करावे. हे राजश्रेष्ठ, चतुर्थीला मंगलव्रत करून सपत्नीक ब्राह्मणाला तसेच सपत्नीक विद्वान ब्राह्मणाला विधीपूर्वक दान करावे. व्रतांती बैलांसह गायही भगवान श्री शिवाच्या निमित्ताने दान करावी व म्हणावे, सपत्नीक भगवान श्री महादेव माझ्यावर प्रसन्न व्हावे.
पांडव श्रेष्ठ, लाल रंगाचे 2 वस्त्र, पांढरा व काळा असे 2 बैलही दान करावे. छत्र, शय्यासन, लाल माळा, लाल चंदन ह्या सर्व वस्तू विशुद्ध अंतःकरणाने श्रेष्ठ ब्राह्मणाला देणे योग्य आहे. उदार मनाने शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीनी अष्टमी तिथीला श्राद्धही करावे. यामुळे हे राजा पितृगण 1 युगापर्यंत तृप्त राहतात. राजश्रेष्ठ, मनुष्य प्रत्येक जन्मात सपुत्र होतो. मनुष्य प्रत्येक जन्मात सपुत्र होतो. त्या तीर्थाच्या प्रभावाने मनुष्याला सर्वांग सुंदर पुत्र होतो. वंशात मंगल होते, अमंगल होत नाही. जो या तीर्थाचे भक्तिभावाने महात्म्य सांगतो त्याचे सर्व पाप नष्ट होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 69वा अध्याय पूर्ण झाला. तर हे मंगलेश्वर तीर्थ आहे. तर इथं मंगल हा ग्रह आहे. तर त्यांनीसुद्धा तपस्या केलेली आणि त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग इथं आहे. हे मंदिर आता बसने यात्रा केली होती तेव्हा तिथं मंगलनाथ तीर्थ असं पण आहे म्हटलं जातं. तर हे पाहिलेलं आहे. खूप छान तीर्थ आहे हे. तर इथे मंगल देवतेने सुद्धा मंगल ग्रहाने तपस्या केलेली आहे आणि त्या तपस्येला वरदान पण श्री शंकरांनी दिलेले आहे आणि त्यांनी स्थापन केलेलं तीर्थ हे आहे, शिवलिंग आहे, ते मंगलेश्वर नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. तर इथं आता मंगळ ग्रह त्यांची पण तपस्या इथं आलेली आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 70वा रवितीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. रेवाया उत्तरे कुले तीर्थम परमशोभनम रविना निर्मितम पार्थ सर्व पाप क्षयकरम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे कुंतीपुत्र, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परम पवित्र सर्व पाप विनाशक सूर्यदेव निर्मित रवितीर्थ आहे. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर पुरुषांच्या सर्व व्याधींना टाळणारे सूर्यदेव अंशात्मक स्थितीत आहेत. राजश्रेष्ठ, जो प्रति षष्ठी, अष्टमी व चतुर्दशीला या तीर्थावर स्नान करून भक्तिपूर्वक पितरांचे श्राद्ध करतो, त्यांच्या पापांचा क्षय होऊन तो सूर्यलोकात पूजित होतो. सर्व जन्मात रोगरहित राहून सुखी व धनसंपन्न होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रवितीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 70वा अध्याय पूर्ण झाला. तर आता मंगल तीर्थ झालं, मंगलेश्वर तीर्थ. आता रवितीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 71वा कामेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. कामेश्वरम ततश्चान्य शृणु पांडव सत्तम सिद्धो यत्र गणाध्यक्ष गौरीपुत्रो महाबलः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पांडुपुत्र, त्यानंतर तुम्ही कामेश्वर तीर्थाचे महात्म्य ऐका, जिथे महाबलवान गणाध्यक्ष गौरीपुत्र गणेश सिद्ध झालेत. त्या तीर्थात जितेंद्रिय होऊन भगवान श्री शिवशंभूला पंचामृताने स्नान घालणारा आणि धूप व नैवेद्याने जगताचे स्वामी श्री शंकराला प्रसन्न करणारा सर्व पापमुक्त होतो. युधिष्ठिर, जो मार्गशीर्ष महिन्यातील दोन्ही पक्षातील अष्टमीला तिथे स्नान करून यजन करतो, त्याची इच्छा पूर्ण होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कामेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 71वा अध्याय पूर्ण झाला. इथे आता इथे कामेश्वर तीर्थाच्या इथे कोणी साधना केली आहे तर महाबलवान गणाध्यक्ष गौरीपुत्र गणेश सिद्ध झालेत. गणेशाने तिथं साधना केलेली आहे. ते तिथे साधना करून सिद्ध झालेले आहेत गणपती. आता पुढील अध्याय आहे अध्याय 72वा मणिनागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. मणिनागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र मणिनागेश्वरम शुभम उत्तरे नर्मदाकुले सर्व पापक्षयकरम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले,
हे राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील सर्व पापनाशक पवित्र मणिनागेश्वर तीर्थास जावे, जे संसारहिताच्या इच्छेने मणिनागद्वारा स्थापले आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, दातात विष असणाऱ्या सर्पाने ईश्वराला कसे संतुष्ट केले? हे सर्प क्षुद्र, भयप्रद व अतिविषारी आहेत. हे श्रेष्ठ ब्राह्मण, सर्व पाप शमन करणारे हे चरित्र मला कथन करावे. दुर्योधन उत्पन्न संतापजनक दुःख, कर्ण भीष्मोत्पन्न भयंकर दुःख व द्रौपदीच्या व्यथेमुळे प्राप्त झालेले उग्र दुःख आपल्या मुखकमलाद्वारे दिलेल्या उपदेश रूपात बुडले आहे नि मी आनंदित झालो आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, आपली पापनाशक मुखोद्गीता श्रवण करून दुःखाचे शमन होत नाही असे म्हणणे अयोग्य आहे. आणि विद्यादानाचे जे फल मिळते ते श्री शंकराची कथा नित्य श्रवण केल्यामुळे मला मिळत आहे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, तुम्ही जसे जसे बोलता तसे तसे सुख तुमच्या वाणीने मलाही मिळते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, तुम्ही जसे जसे बोलता तसे तसे सुख तुमच्या वाणीने मलाही मिळते. शरीराचे शैथल्य व वृद्धावस्था असूनही माझा तुमच्या बाबतीत स्नेह नष्ट होत नाही. तेव्हा तुमच्या बंधूंसह ही पापहारी पवित्र कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हे भरतवंशोत्पन्न राजा, हे प्राचीन इतिहासाचे पारंपरिक अपूर्व मी सांगतो. सर्व लोकात श्रेष्ठ महर्षी कश्यपांच्या विनता तसेच कद्रू नावाच्या 2 पत्नी होत्या. त्यांच्यासह कश्यप महर्षी सुद्धा आनंदाने क्रीडा करत होते. त्यापैकी विनताने गरुड व कद्रूने सर्पांना जन्म दिला. महर्षी कश्यपाच्या घरी त्या दोघी अत्यंत आनंदाने राहत होत्या. त्यानंतर एक दिवस आश्रमात असताना सुंदर चर्या असलेल्या विनताने मन वेगासम वेगवान उच्चैश्रव अश्व पाहून म्हटले, सुंदरी, सतत धावणारा महावेगवान संपूर्णतया श्वेतवर्णी घोडा पहा. त्या घोड्याला अचानक पाहून ईर्षेने कद्रूने विचारले, तू सांग की हा सूर्याचा घोडा कोणत्या रंगाचा आहे? मी म्हणते की तो काळा आहे नि तू सांगतेस की तो पांढरा आहे. विनताने प्रतिप्रश्न केला, तू डोळ्यांनी पाहतेस तरी तो तुला श्वेतवर्णी दिसत नाही. हे भगिनी, असत्य भाषणाने तू यमलोकात जाशील. सत्यासत्य वचनाच्या निर्णयात आपल्या दोघीत आपण एक शर्त लावू की माझे म्हणणे असत्य निघाल्यास व घोडा काळा असल्यास मी तुमच्या भवनात 1000 वर्ष तुझी दासी बनून राहीन. तसेच हे सर्पमाता, जर घोडा श्वेत असेल तर तू सांग की तू माझी दासी होशील. या प्रकारे दोघीतील परस्पर संवाद निश्चित झाला. चिंताग्रस्त कद्रू रात्री आश्रमात पोहोचली व तिने आपली शर्त निजपुत्रांना सांगितली. मातेची शर्त ऐकून सर्प हाहाकार करू लागले. हा उच्चैश्रव तर पांढरा आहे, काळा नाही. आता आमची माता तर निश्चितच दासी झाली. कद्रूने सांगितले, मी दासी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करा. तुम्ही सर्व उच्चैश्रवाच्या रोमरोमात प्रवेश करा. क्षणभर जरी तो काळा दिसला तरी क्षणमात्रात विनता माझी दासी होईल. सत्यगर्वित त्या सुंदर विनताला दासी बनून पुन्हा पुन्हा तुम्ही सुखपूर्वक स्वस्थानी स्थित व्हा. सर्पांनी सांगितले, हे माते, ज्या प्रकारे आम्हा सर्वांना या पृथ्वीवर तुम्ही पूजनीय आहात त्या प्रकारे त्या विनता माताही पूजनीय आहेत. विशेषतः मातांची फसवणूक करू नये. पित्याची अन्य पत्नी, सावत्र माता या सर्व माता पित्याच्या समान रूप मान्य आहेत. कर्म, मन व वाचेने त्यांचे हित आचरावे. तेव्हा ती कद्रू पुत्रवचनाने कालाग्नी समक्रोधित झाली. तिने म्हटले, माझे वचन न मानणारे पृथ्वीवरील सर्व साप माझ्या अपमानामुळे त्वरित अग्निमुखात पडतील. माता कद्रूचे ते वचन ऐकून व क्रुद्ध कद्रूच्या शापामुळे भयभीत होऊन ते काही साप उच्चैश्रवाच्या रोमांत प्रविष्ट झालेत, तर काही गंगाजलात, काही सरस्वतीत, काही महासमुद्रात, तर काही विंध्याचल पर्वताच्या गुहांमध्ये लपले. हे राजा, त्यावेळी श्री नर्मदा जलात आश्रय घेतलेल्या मणिनाग नावाच्या सर्पाने कठोर तप केले. मातेच्या शापाने
भयग्रस्त मणिनाग जो कोणाच्याही द्वारे छिन्न भिन्न होणे शक्य नाही असा अतर्क्य उत्पत्ती विनाशरहित कामविनाशक श्री शंकराचे ध्यान करू लागला. शतवर्षापेक्षा जास्त काळ त्याने केवळ वायुसेवन केले. त्याच्या अर्धा काळ त्याने सूर्याकडे पाहत तप केले. अशा प्रकारे ध्यान करत असताना त्याला श्री शंकराचा साक्षात्कार झाला. सर्वश्रेष्ठ महाभाग, खूप छान, खूप छान. तू महाधैर्यवान आहेस. सर्पराज, तुझ्या भक्तीने तू मला वश केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या मनातील इच्छेप्रमाणे त्वरित वर माग. मणिनागने सांगितले, मातेच्या शापभयापासून मी श्री नर्मदा तटावर क्लेशयुक्त आहे. आपल्या कृपाप्रसादाने मातेचा शाप व्यर्थ जावा. ईश्वर वदले, हे पुत्र, तू माझ्या आज्ञेने अग्निमुख प्राप्त करणार नाहीस. तुझा विश्वास माझ्या लोकात होईल. तुझा निवास माझ्या लोकात होईल. मणिनाग म्हणाला, श्री महादेव, या स्थानात आपण अंशात्मक निवास करावा. तसेच 1000व्या अंशात श्री नर्मदा जलात निवास करावा. हे श्री सदाशिव, लोककल्याणार्थ आपण माझ्या नावाने येथे निवास करावा. ईश्वर वदले, मणिनाग, त्याप्रमाणेच व्हावे. तू माझ्या आज्ञेने माझ्या श्रेष्ठ लिंगाची स्थापना कर. असे सांगून भगवान श्री महेश्वर उमादेवीसह अंतर्धान पावले. श्री मार्कंडेय म्हणाले, युधिष्ठिर, जे त्या पवित्र तीर्थावर जाऊन शुद्ध मनाने शुक्ल कृष्ण पक्षातील पंचमी, अष्टमी व चतुर्दशीला नित्य श्री शंकराचे पूजन करतात, ते यमराजाकडे जात नाहीत. त्रिनेत्र श्री शिवशंकराला दही, मध, तूप आणि दुधासह भक्तीने स्नान घालून उमादेह अर्ध धारण करणाऱ्या, कामदहन करणाऱ्या अघासुर विनाशकाचे जे भक्तिपूर्वक दर्शन करतात, ते पापरहित होऊन उत्तम लोकात जातात. हे प्रिय पांडव, मणिनागेश्वर तीर्थात जे पितरांनिमित्त अष्टमी पंचमीला योग्य, वेदपाठी ब्रह्मचिंतक, स्वभार्येत संतुष्ट, परस्त्री संगरहित, क्षुद्र सेवाविहीन, अध्ययन अध्यापनादी षटकर्मात रत ब्राह्मणांचं श्राद्ध करतात, ते उत्तम लोकात जातात. श्राद्ध कर्मात अशुद्ध भाषिक, नपुंसक, केवळ व्याजावर जीवित चालवणारे, हल चालवून कृषीकर्म करणारे, स्वधर्माने भिन्न वृत्ती अवलंबणारे लोक निमंत्रण करण्यास योग्य नसतात. ज्याच्या घरी धर्मभ्रष्ट पत्नी आहे नि जो ब्राह्मण म्हशीचे पालन करतो, हे राजा, श्राद्ध व व्रतकर्मात त्या ब्राह्मणाचा दुरूनच त्याग करावा. कणांसह स्वतःची ऊर्ध्वगती इच्छिणाऱ्याने या बाबींचा अवश्य विचार करावा. सर्वांगपूर्ण सुंदर दुभती गाय जो ब्राह्मणाला देतो, तो पुरुष अनेक युगापर्यंत उत्तम लोकात राहतो. त्यानंतर तो स्वर्गातून पृथ्वीवर येऊन निर्मळ कुलोत्पन्न होतो. हे राजा, जो अतिभक्तीने मणिनागेश्वराचे दर्शन घेतो, त्याच्या वंशात सर्पभय नसते. मणिनागेश्वराच्या दर्शनामुळे त्याला साप घाबरतो. सर्पमंडळात ते गरुडाच्या रूपात दिसतात. आता दानफलासंबंधीही तुम्ही ऐका. श्रेष्ठ पुरुष सिद्ध पवित्र मधुर अन्न देतो, तसेच जल, शय्यासन व छत्री देतो. हे राजा, आत्मकल्याणाच्या इच्छेने त्या सर्व वस्तू सत्पात्री ब्राह्मणालाच दिल्या पाहिजेत. सुगंधित पुष्प तसेच चंदननी वस्त्रही देण्यायोग्य आहे. दीपक, अन्न, सर्व साधनांनी युक्त सुसज्जित घर जे योग्य सदाचारी विद्वान ब्राह्मणांना भक्तिपूर्वक देतात, ते स्वर्गात जातात. हे राजा, मणिनाग तीर्थात जे काही दान दिले जाते, त्या दानाच्या प्रभावाने मनुष्य स्वर्गलोकात निश्चितच निवास करतो. कच्च्या घड्याप्रमाणे त्याचे सारे पाप नष्ट होते. जो श्री नर्मदा जलाने बनवलेले भोज्य अन्न ब्राह्मणाला देतो, तो सर्व पापमुक्त होऊन देवांसह क्रीडा करतो. यानंतर स्वर्गातून उतरलेल्या पुरुषांचे लक्षण मी तुम्हास सांगतो. दीर्घायू, जीवित सपुत्र, सुंदर, धनवान, सर्व व्याधीमुक्त, सेवकांसहित, त्यागी, भोगसंपन्न, सदा धर्म मार्गात व्यग्र, देव, ब्राह्मण, गुरुभक्त, तीर्थसेवा तत्पर, माता पित्याचे आज्ञाधारक, नित्यद्रोह, क्रोधरहित, अशा या गुणांनी संपन्न मनुष्य स्वर्गातून इथे येऊन पुन्हा स्वर्गात जातात.
पांडुपुत्र युधिष्ठिर, हे मणिनाग तीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे. या पुण्यप्रद तीर्थाच्या वर्णनाचे जो पठन वा श्रवण करतो तो सर्व पापमुक्त होऊन शिवलोकात पूजित होतो. त्यावर विषाचा प्रभाव पडत नाही. ते इच्छेनुसार भ्रमण करतात. भाद्रपद षष्टीला सूर्यदर्शनाने जे पुण्य मिळते ते पुण्य या आख्यानाच्या श्रवणाने प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मणिनागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 72वा अध्याय पूर्ण झाला. तर हे मणिनागेश्वर तीर्थ आपण पाहिलं की मंगल ग्रहाने सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. रवी सूर्याने सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. गणपतीने सुद्धा नर्मदा तटी तपस्या करून गणेश सुद्धा सिद्ध झालेले आहेत. आणि आता नागदेवतेने सुद्धा तिथं तपश्चर्या केलेली आहे. आणि त्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान श्री शंकराच्याच अनुमतीने तिथं शिवलिंग स्थापन केलं. तेच मणिनागेश्वर शिवलिंग किंवा तीर्थ आहे. तर असं हे इथं कोणी तपश्चर्या केली नाही आहे. आता एक एक ग्रह सुद्धा येत आहेत आणि आपण जे मानव व्यतिरिक्त इतर योनीसुद्धा तिथं येऊन पावन झालेले आहेत. तर हे खूप मोठं एक एक आपणाला ऐकायला शिकायला मिळत आहे. अध्याय 73वा गोपारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. गोपारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे कुले तीर्थम परमशोभनम सर्व पापहरम पार्थ गोपारेश्वरमुत्तमम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पार्थ, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर परमसुंदर सर्व पापहारी श्रेष्ठ गोपारेश्वर तीर्थ आहे. हे राजा, तेथे गायीच्या शरीरातून निघालेले पुण्य शिवलिंग भूमीवर स्थित आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, पापक्षयकारी हे शिवलिंग श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर मणिनागेश्वराजवळ गायीच्या शरीरातून कसे प्रकट झाले? हे श्रेष्ठ ब्राह्मण, गोपारेश्वर तीर्थाचे संक्षिप्त वर्णन कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे युधिष्ठिर, पूर्वी तिथे कामधेनूने तप केले होते. अतिशय भक्तिभावाने तिने देवाधिदेव श्री महेश्वराची आराधना केली. तेव्हा जगन्नाथ श्री महेश्वर कपिलेवर प्रसन्न झाले व तिच्या देहामधून बाहेर पडून परमेश्वर वदले, हे देवी जगन्माता कपिले, परमेश्वरी, मी तुझ्या आराधनेने प्रसन्न आहे. हे सुमुखी, तू जे इच्छितेस ते सांग. सुरभी कामधेनू म्हणाली, त्रैलोक्याच्या कल्याणार्थ श्री ब्रह्मदेवाने माझी निर्मिती केली आहे. माझ्या कृपेने संपूर्ण जगाचे कार्य सिद्ध होते. हे शिवशंकर, माझ्या कृपेने लोक स्वर्गात जावेत. लोकहिताच्या इच्छेने हे श्री शंभू महादेव, आपण या तीर्थात विराजमान व्हावे. असेच होईल हा वर देऊन भगवान श्री शिवशंकर त्या तीर्थात प्रसन्नतापूर्वक विराजमान झालेत. त्या वेळेपासून ते तीर्थ पृथ्वीवर गोपारेश्वर तीर्थ नावाने प्रसिद्ध झाले. हे राजा, तिथे केवळ एकदा स्नान केल्यावर सर्व पापांचा नाश होतो. गोपारेश्वर तीर्थात भक्तिपूर्वक गोदान करावे. सुवर्णयुक्त गाय योग्य विद्वान ब्राह्मणाला द्यावी. वासरू असलेली तरुण सफेद व खूप दूध देणारी गाय कृष्ण पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला वस्त्रादीसहित दान करावी. सर्व महिन्यांत, विशेषतः कार्तिक महिन्यात परमभक्तीने वेदाध्ययनात रतशीलवान ब्राह्मणाला अत्यंत श्रद्धेने हे दान द्यावे. जो विधीपूर्वक दान देतो व घेतो दोघेही पुण्यकर्मवाले असतात. पाप पाहणाराही पुण्यपात्र असतो. जो त्या तीर्थात भक्तिभावाने पिंडदान करतो, हे राजेंद्र, त्याच्या पितरांना एका पिंडानेच उत्तम गती प्राप्त होते. जो प्रतिदिन भक्तिपूर्वक गोपारेश्वराला प्रणाम करतो, फुटक्या पात्रातील जलाप्रमाणेच त्याचे पाप नष्ट होते. हे राजा, जो त्या तीर्थात बैल सोडतो, त्याच्या पितरांचा उद्धार होतो आणि तोच शिवलोकात पूजित होतो. राजा युधिष्ठिरने विचारले, त्या तीर्थात बैल सोडल्यावर जी फलप्राप्ती होते, हे ब्राह्मण श्रेष्ठ, कृपा करून त्याचे वर्णन करावे. श्री मार्कंडेय वदले, शुभ लक्षणांनी युक्त बैल सोडल्यावर जे फळ मिळते, हे धर्मराज, ते मी सांगतो, तुम्ही ऐका. राजा, कार्तिकी व वैशाखी पौर्णिमेला श्री शंकरा समीप जाऊन शुद्ध स्नान करून जितेंद्रिय होऊन भगवान श्री शंकर प्रसन्न व्हावे असे म्हणत बैल सोडावा. पुत्र,
त्याच्यासोबत सर्व लक्षणांनी युक्त 4 वासरेही श्रेष्ठ ब्राह्मणांना देऊन भगवान श्री शंकर, श्री विष्णू व श्री ब्रह्मदेव प्रसन्न व्हा असे म्हणावे. हे राजा, बैलाच्या सर्वांगावरील रोमछिद्राच्या संख्येनुसार तितकी वर्षे तो शिवलोकात पूजित होतो. तिथे निवास केल्यावर इहलोकात तो धनधान्याने संपन्न श्रेष्ठ कुळात जन्म घेतो. तो रोगरहित, रूपवान, विद्यासंपन्न, सत्यवादी तसेच शीलवान होतो. हे युधिष्ठिर, गोपारेश्वर तीर्थाचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हे गोपारेश्वर लिंग श्री नर्मदा तटावर गायीच्या शरीरातून प्रकट झाले आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गोपारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 73वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे गायीचं कामधेनूच्या शरीरातनं प्रकट झालेलं तीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 74वा गौतमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. रेवाया उत्तरे कुले तीर्थम परमशोभनम सर्व पापहरम मर्ते नाम वै गौतमेश्वरम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परमसुंदर सर्व पापहारी मनुष्यलोकात श्रेष्ठ गौतमेश्वर तीर्थाचे नावाचे तीर्थ आहे. हे युधिष्ठिर, जगत कल्याणार्थ स्वर्गसोपानाप्रमाणे महर्षी गौतमद्वारा हे तीर्थ स्थापित झाले. तिथे परमभक्तिभावाने जावे आणि देव जगद्गुरु पापांचा विनाश करून स्वर्गवासाचे सुख देतात. तिथे परमभक्तिभावाने जावे जिथे देव जगद्गुरु सर्व पापांचा विनाश करून स्वर्गवासाचे सुख देतात. हे तीर्थ सौभाग्यवर्धक, जयदाता व दुःखनाशक आहे. इथे एका पिंडदानाने 3 कुळांचा उद्धार होतो. भक्तिपूर्वक केलेलं सर्व दान गौतम महर्षींच्या वराने शतसहस्त्रपट होते. हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे असे स्वतः श्री रुद्रदेवाने घोषित केले आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गौतमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 74वा अध्याय पूर्ण झाला. महर्षी गौतम त्यांनी तपस्या केलेलं हे तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 75वा शंखचूड तीर्थ महात्म्य वर्णन. शंखचूड तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे कूले तीर्थम परमशोभनम शंखचूडस्य नाम्ना वै प्रसिद्धम भूमिमंडले. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. नर्मदाच्या तटावर दक्षिण तटावर परमसुंदर पृथ्वीवर प्रसिद्ध शंखचूड नावाचे तीर्थ आहे. पांडुसूत्र युधिष्ठिर. तिथे श्री नर्मदा तटावर गरुडाच्या भयाने शंखचूड नाग सुखाने स्थित आहे. त्या तीर्थात जो सुशीर्भूत होऊन भक्तिपूर्वक तल्लीनतेने दूध मध तुपाने शंखचूडला स्नान घालून, तसेच हे राजा रात्री देवासन्निध जागरण करून उत्तम व्रतधारी ब्राह्मणाला दही व अन्नाने विधिपूर्वक पूजित करून गोदान देतो, त्याचा सर्व पापक्षय होतो. जो त्या तीर्थात सर्पाने डंख मारलेल्याला तृप्त करतो आणि त्याच्या निमित्त तर्पण करतो, तो श्री शंकराच्या वचनानुसार उत्तम लोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शंखचूड तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 75वा अध्याय पूर्ण झाला. इथे काय देत आहेत की श्री नर्मदा तटावर गरुडाच्या भयाने शंखचूड नाग सुखाने स्थित आहे. शंखचूड नावाचा नाग आहे तो इथे स्थित आहे आणि त्याचं हे तीर्थ आहे, त्याच्या संबंधित हे तीर्थ आहे. तो तिथे स्थित असल्यामुळे त्याचं स्थान आहे ते शंखचूड नागाचं शंखचूड तीर्थ महात्म्य वर्णन. नागलोकातील हा नाग दैवी असा, म्हणजे नागलोकातील ह्या नागाचं विशेष महात्म्य असणार आहे की जो तिथे नर्मदा तटीच्या ह्या ठिकाणी तो तिथे स्थित झालेला आहे, त्याच्या नावाने हे तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 76वा पारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. श्री मार्कंडेय उवाच.
ततो गच्छेत्तु राजेंद्र पारेश्वरमुत्तमं पराशरो महात्मा वै नर्मदाया तटे शुभे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर सर्वश्रेष्ठ पारेश्वर तीर्थास जावे, जिथे पावन श्री नर्मदा तटावर महात्मा पराशरने पुत्रप्राप्तीसाठी महातपश्चर्या केली. हे पंडुसूत्र, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परमभक्तीने केलेल्या त्यांच्या कठोर तपामुळे हिमालय कन्या नारायणी शक्तिरूप गौरी प्रसन्न झाली. शिवशंकराच्या अर्धांगात निवास करणारी महादेवी पार्वती प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली, श्रेष्ठ ऋषीवर, मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झाले. महाबुद्धिमान ब्राह्मण पराशर, तुम्ही मला वर मागा. पराशरने सांगितले, हे देवी, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला वर देऊ इच्छिता, तर हे माता, सत्य, पावित्र्य आदी श्रेष्ठ गुणांनी निपुण, वेदाभ्यासनशील व सर्वशास्त्र विशारद पुत्र मला प्राप्त व्हावा. हे पार्वती देवी, या तीर्थात आपण श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर लोकोपकारार्थ पाराशर नावाने स्थित व्हावे. श्रीदेवी वदली, हे ब्राह्मण, असेच व्हावे. असे म्हणून ती नंदिनी अंतर्धान पावली. महात्मा पराशरने तिथे पार्वतीची स्थापना केली आणि श्री महादेव, अविनाशी, सर्वातीत, सुरासुरांनी नमस्कृत श्री शंकर भगवानांनाही स्थापित केले. राजा, असे करून महात्मा पराशर कृतार्थ झाले. हे राजपुत्र, त्या तीर्थात जो शुद्ध दृढभक्तीने कामक्रोधरहित होऊन माघ, चैत्र, वैशाख, श्रावण, मार्गशीर्ष महिन्यांच्या शुक्ल पक्षात नित्य जाऊन पवित्र श्री नर्मदाच्या तटावर परमभक्तीने उपवास करून व्रताचे अनुष्ठान करतो, यथाशक्ती दीपदान करून रात्री जागरण करतो, कामक्रोधरहित होऊन गीत, नृत्य, वादनादींचे आयोजन करतो, त्याला शुभ गती प्राप्त होते. प्रातःकाळी श्रद्धापूर्वक ब्राह्मणांची पूजा करावी. हे पार्थ, धन, सुवर्णदान, वस्त्र, छत्री, शय्यासन, भोजन तसेच तांबूल आदींनी ब्राह्मणांना तृप्त करावे. हे नृपश्रेष्ठ, तिथे कच्चे अन्न अथवा पक्वान्न जलाने श्राद्ध करावे. हे युधिष्ठिर, ब्राह्मणांना चौपट अन्न द्यावे. वेदोक्त विधानानुसार प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांचे पूजन करावे. हातभर कुश तसेच तिळ अक्षतांनी श्राद्ध कर्म अनुष्ठित करावे. ब्राह्मणांनी उत्तरमुख व स्वतः दक्षिणमुख बसावे. ब्राह्मणांच्या समोर कुश अन्न ठेवून ब्राह्मण श्रेष्ठ त्या तीर्थाच्या प्रभावाने पितर उत्तम लोकात जावे. माझे पाप शांत व्हावे, सदा शुभवृद्धी व्हावी, माझा वंश व बंधुवर्गाला वृद्धी प्राप्त व्हावी, असे उच्चारण करून ब्राह्मणाला यथाशक्ती दान करावे. पांडव श्रेष्ठ, पारेश्वर आश्रमात ब्राह्मणाला गाय, भूमी, सुवर्ण, अन्न, वस्त्रादी यथाशक्ती द्यावे. जो पारेश्वर महात्म्य परमभक्तीने श्रवण करतो तो सर्व पापमुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 76वा अध्याय पूर्ण झाला. आता गौतम ऋषींनी जिथं तपस्या केली तो अध्याय पाहिला आपण. आणि आता इथे पराशर ऋषींनी तपस्या करून जे वरदान प्राप्त केलं, पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी वरदान प्राप्त केलं, तर त्यांचं हे तीर्थ आहे पारेश्वर तीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 77वा, भीमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. भीमेश्वरम ततो गच्छेत सर्व पापक्षयकरम सेवितं ऋषी संगेश्च भीमव्रतधरेः शुभेः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर सर्व पाप विनाशक भीमेश्वर तीर्थास जावे, जे महाव्रतधारी श्रेष्ठ ऋषीगणांनी सेवित आहे. त्या तीर्थात जो जितेंद्रिय स्नान करून उपवासाचे व्रत घेऊन ऊर्ध्व दिशेला दोन्ही हात करून सूर्याकडे दृष्टी ठेवून एकाक्षरी म्हणजेच ओम मंत्राचा जप करतो, त्याचे एक जन्माचे पातक तत्क्षणी नष्ट होते. गायत्रीचा जप केल्याने एका जन्माचे पाप व शतवार जप केल्याने पूर्वजन्माचे पाप नष्ट होते. 1000 वेळा गायत्रीचा जप केल्याने 3 जन्माचे पातक नष्ट होते. वैदिक व लौकिक जप करण्यायोग्य मंत्राचा जप केल्यास तृणासम संपूर्ण पाप
तो अग्नी तत्क्षणी नष्ट करतो. पण देवताच्या बलाचा आश्रय आणि विश्वास करून कधी जाणून बुजून पापाचरण करू नये. कारण अज्ञानाने केलेले पाप त्वरित नष्ट होते, जाणून बुजून केलेले पाप नष्ट होत नाही. त्या तीर्थात यथाशक्ती दान केल्यास त्याचे अक्षय फल मिळते. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भीमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 77वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे भीमेश्वर तीर्थ सांगितले. आता इथं ते तीर्थ भीमेश्वर काय आहे हे मात्र इथं सांगितलेलं नाही आहे. तर त्याची महात्म्य सांगितलंय, पण भीमेश्वर हे नाव का पडलंय हे नाही आलं ह्यामध्ये. अध्याय 78वा नारदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. अध्याय 78वा नारदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र नारदेश्वरमुत्तमं तीर्थानां परमं तीर्थं निर्मितं नारदेन तु. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर श्री नारद मुनींनी जे सर्व तीर्थात श्रेष्ठ तीर्थ स्थापित केले त्या उत्तम नारदेश्वर तीर्थास जावे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनिश्रेष्ठ, श्री नारद मुनींनी हे तीर्थ कशाकरता निर्माण केले? जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर हे सर्व मला कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पार्थ, श्री ब्रह्मदेवाचे पुत्र श्री नारद मुनी सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ आहेत. पूर्वी श्री नर्मदा तटावर त्यांनी तपश्चर्या केली. नवनाडींचा विरोध करून काष्ठवत झाल्यावर त्यांनी पशुपती श्री शंकराला प्रसन्न केले. ईश्वर वदले, हे योगीनाथ, अयोनीच श्रेष्ठ ब्राह्मण, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. वत्स, तुझ्या मनात इच्छिलेला वर माग. श्री नारद मुनींनी व्यक्त केले, हे श्री शंभू महादेव, आपल्या कृपेने मी सिद्धयोगी झालो. आपल्या प्रति माझी भक्ती सदा सर्व काळ अचल असावी. मी वेदांगात पारंगत, विद्वान व इच्छेनुसार भ्रमण करणारा व्हावे. हे जगन्नाथ, मी त्रिकालज्ञ तसेच सर्व गीतांचा जाणकार व्हावे. श्री महेश्वर, प्रतिदिन देव दानव मानवाचे युद्ध, पाताळ मनुष्यलोक स्वर्गात जाऊन आपल्या कृपेने सर्व पहावे. आपल्यास माता पार्वती देवीसह पाहू शकावे. हे तीर्थ सर्व पापक्षय करणारे, शिवाय सर्व लोकात विख्यात व्हावे असा वर द्यावा. ईश्वर वदले, हे नारद मुनी, हे सर्व निसंशय होईल. माझ्या कृपेने तुम्ही चिंतिलेले सर्व कार्य निश्चितच सिद्ध होईल. तुम्ही स्वर्ग, पाताळ व मनुष्यलोकात स्वेच्छेने भ्रमण कराल. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. तुम्हाला संगीताचे 7 स्वर, 3 ग्राम, 21 मूर्छना व 39 ताना प्राप्त होतील. मला दिव्य नृत्यगीत अतिप्रिय आहे, ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल. देव दानव व किन्नरांचे युद्धही तुम्ही पाहू शकाल. माझ्या अनुग्रहाने पृथ्वीवर परमपुण्यप्रद तुमचे तीर्थ होईल. तुम्ही संपूर्ण ज्ञानात कुशल, वेदांगाचे तत्वज्ञ व्हाल. हे नारद मुनी, तुम्ही माझ्या दयेने निस्संग, आसक्तीरहित व्हाल. असे सांगून भगवान श्री शंकर तिथेच अंतर्धान झाले. राजेंद्र, सर्व जीवांचे कल्याण करणाऱ्या श्री शंकराला श्री नारद मुनींनी तिथे अतिप्रेमाने स्थापित केले. श्री नारद मुनींद्वारा स्थापित तीर्थ पृथ्वीवर उत्तम तीर्थ आहे. राजश्रेष्ठ, जो जितेंद्रिय होऊन त्या तीर्थास जातो तो कृतार्थ होतो. हे पार्थ, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला परमभक्तीने उपवास तसेच जागरण करावे. शुभ लक्षण संपन्न ब्राह्मणाला छत्र द्यावे. शस्त्राघाताने मृत्यू आला असल्यास त्याचे श्राद्ध सुद्धा तिथेच करावे. ते पिंडदानाच्या प्रभावाने उत्तम लोकात जातात. हे भरत वंशोत्पन्न राजा, आमच्या पितृगणांना परमगती प्राप्त व्हावी असे उच्चारण करून पितरांच्या उद्देशाने कपिला गाय श्रेष्ठ ब्राह्मणाला द्यावी. हे श्राद्ध केल्याने ब्राह्मणाची प्रसन्नता श्री नर्मदा जलप्रभावाने तसेच न्यायोपार्जित धनाच्या दानाने शिवाय या सर्वांच्या प्रभावाने पितरांना उत्तम गती प्राप्त व्हावी असे उच्चारून ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणाही द्यावी. हे विशाल नेत्र राजा, ब्राह्मणाला हविष्य म्हणजे पवित्र अन्न सुद्धा द्यावे.
जो भक्तिपूर्वक शिवमंदिरात दीप प्रज्वलित करतो तसेच नृत्यगीत सादर करतो तो सर्व फल प्राप्त करून श्री रुद्रलोकात जातो, असे श्री शंकराने स्वतः सांगितले आहे. केवळ विद्यादानानेही मनुष्य अक्षय गती प्राप्त करतो. राजा, तिथे घोडे व भरघोस पीक असलेली हिरवीगार शेतजमीनही दान करावी. तिथे पवित्र मंत्रांनी भक्तिपूर्वक अग्निदेवाला प्रसन्न करावे. जे भक्तिपूर्वक तूप व अन्य हवनीय द्रव्याने सदा यजन करतात वा करवतात, शिवाय त्रिकाळ नृत्य करतात, त्यांचे कल्याण होते. नारदेश्वर तीर्थ श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित आहे. तिथे अग्नी आदी देव आहेत आणि सर्व देवमय ऋषी आहेत. ऋषींद्वारा ते सर्व संतुष्ट व तृप्त होत राहतात, म्हणून अग्निदेव विशेषतः प्रसन्न करण्यायोग्य आहे. अग्निदेव पूजित झाल्यावर पुन्हा दारिद्र्य येत नाही. प्रत्येक जन्मात धनाने अत्यंत सुख प्राप्त होते. ते श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन सुंदर वेशधारी व नित्य धनसंपन्न राहतात. पूर नदीचे पती पत्नीचे सदाचार पारायण राजा प्रजेचे तसेच धन मनुष्याचे, पूर नदीचे पती पत्नीचे सदाचार पारायण राजा प्रजेचे तसेच धन मनुष्याचे व ऋतू वृक्षांचे गेलेले तारुण्य परत करतात. धनेश कुबेराने त्या तीर्थावर धनदत्व धनाचे स्वामित्व प्राप्त केले. यमासने नियामकत्व, वज्रधारी इंद्राने इंद्रत्व, देवराज पद तसेच अन्य राजांनीही राजपद प्राप्त केले. नारदेश्वराच्या महात्म्यामुळेच ध्रुवाला अढळ पद प्राप्त झाले. सर्व तीर्थात श्रेष्ठ हे तीर्थ नारदाने स्थापित केले आहे. ते समुद्रापर्यंत विस्तीर्ण नर्मदेच्या उत्तर तटावर स्थित आहे. हे सर्वश्रेष्ठ तीर्थ महापापनाशक आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नारदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 78वा अध्याय पूर्ण झाला. हे सर्व नारद मुनींनी जी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे, तर ती सर्व सिद्धी त्यांना नर्मदा तटी केलेल्या साधनेतून भगवान प्रसन्न होऊन भगवान श्री शंकरांना त्यांना प्रदान केलेली आहे. त्यामुळे नारद मुनींचं पण जे सामर्थ्य आहे ते नर्मदा तटी केलेल्या तपस्येचं फलित आहे. आणि तिथं तपस्या केल्यानंतर तिथे दिलं आहे की इंद्राने इंद्रत्व प्राप्त केलं आहे. ह्या तीर्थाच्या इथं यमाने पण नियामकत्व प्राप्त केलेलं आहे. तर असं हे तीर्थ आहे की आणि अनेक राजांनी राजांनी सुद्धा तिथं तपस्या करून राजपद प्राप्त केलेलं आहे. तर असं हे तीर्थ आहे नारदेश्वर तीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 79वा. दधिस्कंद मधुस्कंद तीर्थ महात्म्य वर्णन. दधिस्कंद मधुस्कंद तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र तीर्थ द्वयमुत्तमं दधिस्कंदं मधुस्कंदं सर्व पापक्षयकरम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर सर्व पाप विनाशक दधिस्कंद मधुस्कंद या 2 तीर्थास जावे. जो मनुष्य दधिस्कंद तीर्थात स्नान करून ब्राह्मणाला दही देतो, हे भरतवंशोत्पन्न राजा, त्याला 7 जन्मापर्यंत दही प्राप्त होते. त्याला व्याधी, वृद्धावस्था तसेच शोक आणि ईर्षा आदी प्राप्त होत नाही. जो 1000 वर्ष श्रेष्ठ निर्मळ कुळात जन्म घेतो. मधुस्कंद तीर्थातही जो मधमिश्रित तिळ देतो, तो 70 जन्मापर्यंत यमराजाला पाहत नाही. तिथेही जो मधासह पिंडदान करतो, त्याचे पौत्रांना दारिद्र्य नसते. त्या तीर्थात जो विधीपूर्वक स्नान करून दक्षिणाभिमुख होऊन दधीयुक्त पिंडदान करतो, त्याचे मृत पितामह 12 वर्षापर्यंत निसंशय संतुष्ट राहतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दधिस्कंद मधुस्कंद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 79वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे दही आणि मध यांचं महात्म्य सांगितलेलं आहे. विशेष महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून दही भात दाखवला जातो ना. आपण अनेक कार्यांमध्ये दही भात दाखवला जातो. पिंड तयार करताना सुद्धा तीळ का महत्त्वाचे आहेत हे इथे लक्षात येते. दही भात ह्याचं सुद्धा महत्त्व आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 80वा. नंदिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. नंदिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन.
ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र नंदिकेश्वरमुत्तमं यत्र सिद्धो महानंदी तत्ते सर्वं वदाम्यहम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम नंदिकेश्वर तीर्थात जावे, जिथे महानंदी सिद्धी प्राप्त झालेत. ते सर्व मी तुम्हाला सांगू इच्छितो. पूर्वी गणेश्वर नंदी श्री नर्मदा सम्मुख तप करत विजय प्राप्त करून तीर्थाटन करत होते. जेव्हा ते दधिस्कंद मधुस्कंद तीर्थाहून पुढे गेले तेव्हा श्री शंभू महादेव प्रसन्न होऊन नंदीनाथाला वदले, हे प्रिय नंदीश, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझ्या इच्छेनुसार वर माग. तू तीर्थयात्रा व तपस्या केल्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. नंदीश्वराने व्यक्त केले, मला धनाची इच्छा नाही व कुलसंततीचीही अपेक्षा नाही. मला आपले परम चरण कमल सोडून कशाचीही इच्छा नाही. कृमी, कीटक वा पक्षासारख्या हलक्या योनी जन्म झाला तरी जन्मोजन्मी आपलीच अविचल भक्ती मला प्राप्त व्हावी, तसेच व्हावे असा वर देऊन महादेव श्री शंकर महाकृपेने त्या नंदीश्वराचा हात पकडून सिद्धाश्रमात घेऊन गेलेत. त्या तीर्थात स्नान करून जो भक्तिपूर्वक त्रिनेत्र भगवानाचे पूजन करतो वा करवतो तो मानव अग्निस्तंभ यज्ञाचे फल प्राप्त करतो. त्या तीर्थात स्नान करून जो देहत्याग करतो तो शिवाचा अनुचर होऊन प्रलयापर्यंत उत्तम सुख प्राप्त करतो. खूप कालावधीनंतर उत्तम विमल कुलात जन्म घेऊन वेद वेदांग तत्वज्ञ होऊन शतवर्ष जीवित राहतो. प्रिय युधिष्ठिर, मनुष्यलोकात दुर्लभ अशा सर्व पापविनाशक तीर्थाचे उत्तम महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नंदिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 80वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे महानंदीने तपस्या करून सिद्धी प्राप्त केलेली आहे. पुढील आजचा अध्याय आहे वरुणेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. वरुणेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन अध्याय 81वा. वरुणेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महाराज वरुणेश्वरमुत्तमं यत्र सिद्धो महादेव वरुणो नृपसत्तम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर उत्तम वरुणेश्वर तीर्थात जावे, जिथे हे नृपश्रेष्ठ महावरुणदेव सिद्धी प्राप्त झालेत. भाजीपाल्याने कृच्छ चांद्रायन आदी व्रताने श्री शंकराची आराधना केली आणि त्यांना परमसिद्धी प्राप्त झाली. या तीर्थात जो स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करून भक्तिपूर्वक श्री शंकराची पूजा करतो तो उत्तम गती प्राप्त करतो. कमंडलू, केरसुनी अथवा मोठे जलपात्र अन्नासहित जो श्रेष्ठ ब्राह्मणांना देतो, हे युधिष्ठिर, त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका. 12 वर्ष संपन्न होणाऱ्या यज्ञात जी फलप्राप्ती होते तेच फल या तीर्थावर निस्संदेह प्राप्त होते. सर्व दानात अन्नदानाला श्रेष्ठ मानले जाते. हे नृपश्रेष्ठ, अन्नपाणी त्वरित सुखावह आहे. त्या तीर्थात अशुद्ध अंतःकरणाने देहत्याग करणारे मानव प्रलयकालापर्यंत वरुणलोकात निवास करतात. त्यानंतर कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा मनुष्यलोकात जन्म घेतात. या तीर्थात नित्य अन्नदान करणारा शतवर्ष जीवित राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वरुणेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 81वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे हे अध्याय आहेत. छोटे छोटे सर्व अध्याय आहेत. आता एक अध्याय वाचून आपण थांबूयात. हाही छोटा अध्याय की अध्याय 82वा. दधिस्कंदादी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महिपाल वह्नितीर्थम उत्तमं यत्र सिद्धो महातेजास्तपः कृत्वा हुताशनाः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर अत्युत्तम अग्नितीर्थात जावे, जिथे महातेजस्वी अग्निदेव तप करून सिद्धी प्राप्त झालेत. दंडक वनात पूर्वी जे अग्निदेव मुनीद्वारा सर्वभक्ष बनले होते, तेच अग्निदेव श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन पवित्र झाले. त्या तीर्थात जो स्नानानंतर श्री शंकराचे पूजन करून अग्निप्रवेश करतो त्याला अग्निसाम्यता प्राप्त होते. जो त्या तीर्थात भक्तीने स्नान केल्यावर श्री शंकराचे पूजन करून पितृदेवतांचे तर्पण करतो त्याला अग्निष्टोम यज्ञाचे फल प्राप्त होते. हे राजा, त्याच्या जवळच उत्तम कुबेर तीर्थ आहे.
तिथेच व यक्षराज कुबेरांनी सिद्धी प्राप्त केली. त्या तीर्थात जो मानव स्नान करून पार्वतीसह श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. जो त्या तीर्थात स्नान करून नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून ब्राह्मणाला सुवर्णदान करतो तो दशकोटी पट फल प्राप्त करतो. वत्स, दधिस्कंद, मधुस्कंद, नंदिकेश्वर आणि वरुणेश्वर तीर्थात जे फल प्राप्त होते तेच फल अग्नितीर्थात स्नान करून प्राप्त होते. तो इहलोकात वंदनीय मनोरथपूर्ती झालेला धन्य असतो. महापुण्यप्रद श्री नर्मदाच्या तटावरील या 5 तीर्थांचे दर्शन घेणारा दुःख विनाशक परमसूर्य लोकात जातो. तो तिथे 14 इंद्रांच्या समयापर्यंत राहतो. त्यानंतर स्वर्गातून पृथ्वीवर इहलोकात उतरून तो धर्मशील राजा होतो. सर्व व्याधीमुक्त होऊन चराचरातील उत्तम भोग उपभोगतो. श्री नर्मदा तीर्थाचे सेवन करणाऱ्या ज्या मानवाचे उपास्य देव श्री विष्णू असतील तो निस्संशय अखंडित पराक्रमी होतो. कणखलात गंगा पुण्यदायिनी आहे, कुरुक्षेत्रात सरस्वती पुण्यदायिनी आहे, पण श्री नर्मदा गाव असो की वन सर्व पुण्यदायिनी आहे, सर्वत्र पुण्यदायिनी आहे. जो सदा श्री नर्मदा तटावर वसतो तो सदा श्री नर्मदाचे जलपान करतो तो सर्व तीर्थात स्नान केल्याचे शिवाय प्रतिदिन सोमपानाचे फल प्राप्त करतो. प्रलय काळात गंगा आदी सर्व नद्या तसेच समुद्र व सरोवरांचा सुद्धा क्षय होतो, पण नर्मदा न मृता म्हणजे क्षय न होणारी म्हणून तिला श्री नर्मदा संबोधले जाते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दधिस्कंदादी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 82वा अध्याय पूर्ण झाला. आता मधुस्कंद दधिस्कंद तीर्थ ह्या ठिकाणीच हे अग्नितीर्थ आहे आणि कुबेर तीर्थसुद्धा आहे. ही एकत्र तीर्थ आहेत. ही 5 तीर्थ इथे आणि वरुण तीर्थ ही एकत्र तीर्थ आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्रित इथं सांगितलेली आहेत. ही सर्व तीर्थ जवळजवळ आहेत. तर अशा प्रकारे आजचं वाचन पूर्ण झालेलं आहे. आज आपण नागदेवतेने तपस्या केली, वरुण देवतेने, त्यानंतर मंगळ ग्रहाने, सूर्यदेवतेने तपस्या केलेली आहे, गौतम ऋषींनी, पाराशर ऋषींनी तपस्या केलेले तीर्थ, असं सर्व आपण नारदांनी तपस्या केलेलं तीर्थ हे सर्व आज आपण अभ्यासलं. अशी ही ह्या सर्वच देवरूपात असलेले आणि ऋषीरूपात असलेले राक्षसांनी सुद्धा तपस्या तिथं केलेली आहे. आणि मानवा व्यतिरिक्त किंवा देवतांच्या व्यतिरिक्त मानवेतर योनींनी सुद्धा तिथं तपश्चर्या केलेली आहे. तर तिथे सर्वांनी तपश्चर्या करून ती भूमी मुळातच पावन आणि त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने तपश्चर्याने त्यांनी तिथे त्या भूमीचं पावित्र्य टिकवून ठेवलं, किंबहुना त्यात वाढच केली. असं हे नर्मदा तट पूर्णतः तपोभूमी आहे. इथं आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.